राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक पार पडली। या बैठकीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। देशी गायीला राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्यात आलाय। या निर्णयानुसार देशी गायीच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रत्येक देशी गायी मागे 50 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय घेतलाय। गोशाळांचं उत्पन्न अत्यंत कमी आहे। या गोशाळा देशी गायींचं पालन पोषण करू शकत नाहीत, त्यामुळे गोशाळांना मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। ही योजना महाराष्ट्र गोसेवा आयोगाद्वारे ऑनलाईन लागू केली जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्यात गोशाला सत्यापन समिती स्थापन केली जाणार आहे। याचा गोमाता पालकांना मोठा फायदा होणार आहे। राज्यमातेचा दर्जा देण्याची अनेक हिंदू संघटनांची मागणी होती। ही मागणी मान्य करून शिंदे सरकारने हिंदू बांधवांना दिलासा दिला। राज्यातील गायींची संख्या आणि त्यांच्या देखभालीत होणारी कमी या आकडेवारीवरून दिसून येत आहे। देशी गायींची संख्या वाढवली जावी आणि या गायींची देखभाल केली जावी म्हणून सरकारने हा निर्णय घेतलाय। राज्यात गोहत्या बंदी आहे, त्यामुळे अनेकांना गायींना पोसणं शक्य होत नाही, त्यामुळे या गायी रस्त्यावर सोडून दिल्या जातात। गोशाळा या गायींचं पालन पोषण करतात, पण आर्थिक कारणामुळे गोशाळांचीही ससेहोलपट होते। मात्र आता सरकारने गोशाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यानं गायींच्या पोषण आणि चाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे। तसेच या गायी आता रस्त्यावर भटकताना दिसणार नाहीत। जनतेच्या हिताचा निर्णय घेऊन सरकारने विरोधकांना मोठं आव्हान निर्माण केलंय। लाडकी बहीण योजना तसेच वयोश्री या योजनेमुळे महिलांमध्ये आणि वयोवृद्ध नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। या योजनेमुळे शिंदे सरकारचं कर्तृत्व सिद्ध झालंय। हमारे स्वामी जी सदानंद सरस्वती जी शंकराचार्य जी ने भी ये गौ माता के बारे में कहा कि गौ माता की रक्षा होनी चाहिए। गौ माता हमारी राज्य की, कहते हैं लोग, राज्य के पशु पक्षी की एक पहचान होती है। तो गौ माता की रक्षा करना ये हमारा फर्ज है, जिम्मेदारी है। और मैं ये भी कहूंगा कि जो हमारे शंकराचार्य जी सदानंद सरस्वती जी ने भावना व्यक्त की और हमारे अभिमुक्तेश्वर आनंद सरस्वती महाराज जी ने कहा कि आप यहां पर राज्य की जैसे पहचान होती है, पशु प्राणी माता सबसे, तो राज्य की माता के रूप में गौ माता को विशेष दर्जा देने की आवश्यकता है। और मैं इतना ही कहता हूं, मुझे खुशी है कि राज्य माता गौ माता को दर्जा देने का सौभाग्य हमें प्राप्त हुआ है। और इसलिए गोरक्षा होगी, गौशाला जो है उसे अनुदान होगा, और हर हमारी गाय जो है हमारी माता है, उसके जो रोज का चारा होता है उसके लिए भी आज ही सरकार ने प्रति गाय प्रतिदिन 50 रुपए का अनुदान देने का निर्णय लिया है। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।